कार्येषु सर्वदा मनोजवं मारुतुतलवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठमवातात्मजुबानरोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरणत्र्यम्बके गौरी नारायणे नमस्तुते। हरिः ओं द्योः शान्तिरन्तरिक्षं शान्तिपृथिवी शान्तिरापः शान्तिरोगदया शान्तिवनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्ति सर्वोत्तम शान्ति शान्तिरेव शान्तिः सामा शान्तिरिति। हरिः ओं तस्य श्रीब्रह्मार्पणमस्तु। हरिः ओं शान्तो भव वरदो भव सुस्थिरो सुप्रतिष्ठो भव। हरे नमः हरे नमः हरे नमः। आज या पवित्र आणि शुभमंगल प्रसंगी अत्यंत पुनीत आणि हे पावन क्षेत्राचं स्थान, परिसर अत्यंत आणि पुनीत असा परिसर आहे की ज्या परिसराची ओळख जगाला करून देणाऱ्या अशा अलौकिक संत महंत साधू सद्गुरूंचा जन्म वास्तव्य पदस्पर्श या परिसराला लाभला। पवित्रते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती, अशी आगळी वेगळी ओळख या परिसराची जगाला करून देणारा अलौकिक संत महात्म्यांचा परिसर आहे। म्हणून अशा सर्व साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीमध्ये आज आपण सर्वच जण भगवान कंकालेश्वरी आदिशक्ती खंडेश्वरी मातेच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या पवित्र परिसरामध्ये आणि भगवान गजानन बाबांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या पवित्र अशा दरबारामध्ये आज आपण सर्वच जण प्रभू रामचंद्राच्या भगवान गजानन बाबांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या पवित्र अशा दरबारामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी सामाजिक पारमार्थिक राजकीय सांस्कृतिक आध्यात्मिक संत महंत साधू सद्गुरू या सर्वांची उपस्थिती, सर्वांचा सहभाग आणि भगवान गजानन बाबा आपल्या सर्वांकडून करून घेत असलेले श्रीमद भागवत कथेचं पारायण आणि आपल्या सर्वांच्या पूर्वपुण्यामुळे हे रौप्य महोत्सवी वर्ष असल्यामुळे आपल्या सर्वांच्या पूर्वेमुळे ज्यांच्या दर्शन आशीर्वाद सत्संग आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतो आहे, ज्यांनी आपलं वारकरी संप्रदायाला जीवन समर्पित करून या संप्रदायाच्या प्रसार आणि प्रचाराच्या कार्यातून आपल्या कीर्तन प्रवचनाच्या माध्यमाच्याद्वारे कथेच्या माध्यमाच्याद्वारे संत वाङ्मयाचा ज्ञान कर्मशक्तीचा संस्कार समाजापर्यंत पोहोचून एक समाज जागृतीतून धर्म जागृतीतून राष्ट्र जागं करण्याचं असं अलौकिक कार्य ज्यांच्या प्रवचन कीर्तनाच्या आणि कथेच्या माध्यमातून घडत आहे, असे आपल्याला सर्वांना सुपरिचित असणारे हरिभक्तीपरायण परमपूज्य गुरुवर्य स्वतीय ब्रह्मनिष्ठ सातपुते महाराज यांच्या वचनामृता श्रीमद भागवत कथेचा आपल्याला सर्वांना फार मोठा आशीर्वाद प्राप्त होतो आहे। निश्चितच गेली अनेक वर्ष या ठिकाणी श्रीमद भागवत कथेचं महापुराण आपण श्रवण करत आहात। आपला हा परमार्थाचा आशीर्वाद आपल्याला या धर्ममंडपामध्ये गजानन बाबांच्या या धर्ममंडपामध्ये बसण्याचं सौभाग्य सर्वांना प्राप्त झालेलं आहे। आणि हे सौभाग्य प्राप्त करून देणारे ज्यांच्या अथक परिश्रमातून गेली 25 वर्ष हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे। भगवान गजानन बाबांच्या प्रकटोत्सवाच्या निमित्तानं आपण हा उत्सव साजरा करून प्रत्यक्ष भगवान गजाननचे आशीर्वाद आपल्याला गेली 25 वर्ष ज्यांच्या अथक परिश्रमातून प्राप्त होत आहे, अशा आपल्याला सर्वांना परिचित असणारे राजू पिंगळे या परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होतो आहे। याही पुढे अधिक अंशामध्ये श्रीमद भागवत कथेच्या पारायणाबरोबर लोकप्रबोधनाचं कार्य अनेक उपक्रमाच्या माध्यमाच्याद्वारे आपल्याला सर्वांना हा परमार्थाचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा आणि महाराजांच्या या कथा श्रीमद भागवत कथेच्या माध्यमातून आणि भगवान गजाननचा हा या उत्सव साजरा करून या उत्सवाच्या माध्यमातून प्रत्यक्ष भगवान गजानन बाबांचे आशीर्वाद या परिसरातील कुमारापासून वृद्धापर्यंत सर्वांना प्राप्त होत राहो, की ज्या परमार्थिक आशीर्वादातून आपल्याला सर्वांना दीर्घायुष्य देई ऐश्वर्युक्त प्राप्त होऊन आपल्या सर्वांकडून आपल्याला सर्वांना या परमार्थाच्या आशीर्वाद प्रत्येकाच्या जीवदशेचा बाधून भक्तिप्रेमाची सुखाची अनुभूती आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी, अशा बाळनाथ माऊली संस्थांच्या वतीने मी आपल्याला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। आपल्या सर्वांचे शुभाशीर्वाद घेऊन मी माझे 2 शब्द संपवतो। हरिओम शांती हरिओम शांती। एक मिनिट सर ऐका, या ठिकाणी आदरणीय वंदनीय शांतीब्रह्म गुरुवर्य तात्यांचा या आयोजकाच्या वतीने सन्मान होत आहे। आयोजकांना विनंती आहे की तात्यांचा सन्मान करायचा आहे। धन्यवाद तात्या, आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी म्हणून तर आम्ही आज या व्यासपीठावरती आहोत। जोरदार टाळ्या वाजवा। वा गो
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, सर्वांनी म्हणायचं, हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। हे नाथ नारायण वासुदेवा। टाळी वाजवा सर्व। हे नाथ नारायण वासुदेवा। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेवा। हे नाथ नारायण वासुदेवा। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। जय श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, जय हो। हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। टाळी वाजवा। कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। हे नाथ नारायण वासुदेवा। हे नाथ नारायण वासुदेवा। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद् भागवत महापुराण की जय। श्री संत गजानन महाराज की जय। गोड अशी भागवत कथा या ठिकाणी आपण श्रवण करत आहात। म्हणून या ठिकाणी सुंदर प्रकारची कथा श्रवण करत असताना आपण पाहत होतो की अर्जुनाच्या मनामध्ये शंका आहे की सुभद्रेच्या बोटात दिलेली अंगठी नेमकं भगवंताच्या बोटात कशी आली। तेवढ्यामध्ये मागू लागला अर्जुन, सांग सुभद्रे अंगठी कुठे आहे। तेवढ्यामध्ये अंगठी मात्र त्या ठिकाणी सुभद्रा म्हणते, कोणी दिली, कधी दिली, कशाची अंगठी। अरे मी दिली तुला, कधी दिली, वनात दिली, कधी दिली, मी कधी वनात आले का, माझा अवतार तुम्हाला वनात येण्यासारखा दिसतोय का, मी या ठिकाणी घरातून बाहेरच पडले नाही, तुम्ही वनात कसं काय म्हणता असं तेवढ्यामध्ये मग अर्जुन म्हटला, तू नव्हती का ती। काय म्हटला अर्जुन, लक्ष दे नाही का, लक्ष काय म्हटला अर्जुन, सुभद्रेला म्हटला तू नव्हती का ती। आणि मग सुभद्रा म्हटली, कोण होती ती। काय म्हटली, कोण होती ती। मग मी जर ती नव्हती तर ती कोण होती असं म्हटलं। मग अर्जुनाने हात उगारला सुभद्रेवर हात उगारल्याबरोबर भगवंताने हात धरला, खबरदार अर्जुना, जर या ठिकाणी जर माझ्या बहिणीला मारलंस तर। अर्जुनाने सांगितलं, देवा तुला माहित नाही का, नवरा बायकोच्या भांडणामध्ये शहाण्या माणसाने पडायचं नसतं। शहाण्या माणसाने नवरा बायकोच्या भांडणात पडायचं नाही, कारण नवरा बायकोचे भांडणं कधी सुरू होतील आणि कधी मिटतील काय सांगता येत नाही। दुपारी भांडणं होतात, संध्याकाळी एका ताटात जेवतात, अर्थात भांडणं कधी मिटतील काय सांगता येत नाही ना। म्हणून या ठिकाणी भांडणं, नवरा बायकोच्या भांडणामध्ये पडायचं नसतंय आणि भांडणं होतच असतात। भांडणाशिवाय रोषे प्रेम नोटे पर्यंत याच्याने, भांडणं झाल्याशिवाय बी प्रपंचाला गोडी नाही बघा। म्हणून अधूनमधून भांडणं झाले पाहिजेत, पण प्रेम प्रपंचातलं वायाला जाऊ द्यायचं नाही। अर्थात या ठिकाणी सांगायचंय, भांडण निर्माण झाल्याबरोबर त्या ठिकाणी भांडणं होत असतात। असंच एकदा मी एकदा कीर्तनाला जायचं होतं। कीर्तनाला जायचं असताना मी आमच्या एका मित्राला घेऊन जायचं होतं मला, म्हणून ते सोबत त्याला घेऊन जायचं होतं। म्हणून तेवढ्यामध्ये मित्राच्या घरी गेलो। मित्राच्या घरी गेल्याबरोबर मित्राच्या घरी भांडणं चालू होते, दोघा नवरा बायकोचे भांडणं चालू होते। मी गेलो आणि तेवढ्यामध्ये म्हटलं, काय वहिनी तुम्ही कशाला भांडता माझ्या मित्राला, भांडू नका, जाऊ द्या, बिचारा दररोज कार्यक्रम करतोय, कीर्तन करून घरी येतोय, पण कमी भांडता। त्या म्हटल्या, महाराज हे 3 दिवस कार्यक्रमाला गेला म्हणलं, काय म्हणलं, 3 दिवस कार्यक्रमाला गेला आणि घरी 2च नारळ घेऊन आला, 1 नारळ कुठे।
म्हणलं माझ्या गाडीतलं घेऊन जाऊ आपण, भांडू काय नका. अर्थात कशाहून भांडतील काय सांगता येत नाही रे, कशाहून बी भांडतात घरी. अर्थात हे आता आपल्या प्रपंचातलं सगळ्याला तुम्हाला माहिती आहे, सगळ्याला माहिती आहे. अर्थात या ठिकाणी भांडणं होतात. अर्जुनाने सांगितलं या ठिकाणी भांडायचं नाही. अर्जुनाने, भगवंताने सांगितलं अर्जुना, हे बघ अर्जुन म्हटलं देवा आमच्या भांडणात तू पडायचं नाही. ते सगळं खरं आहे म्हटले, भगवान म्हटले सगळं खरं आहे. नवरा बायकोच्या भांडणात शहाण्या माणसाने पडायचं नसतं हे मलाही मान्य आहे. पण तुमच्या भांडणाचा पुरावा जर माझ्याकडे असला तर. आणि मग अर्जुन म्हटला काय पुरावा आहे तुझ्याकडं, जेव्हा तेव्हा मध्ये बोलतोस काही बी करतोस. म्हटले काय पुरावा आहे तुझ्याकडं. आणि मग भगवंताने ती अंगठी दाखवली. याच अंगठीसाठी भांडण चाललंय ना, याच अंगठीसाठी तू सुभद्रेला भांडतो ना, याच अंगठीसाठी सुभद्रेला भांडतो ना. आणि मग अर्जुन खाली बघायला लागला. अर्जुनाचा चेहरा पडला. अर्जुन म्हटला याच अंगठी करता देवा, हीच अंगठी सुभद्रेच्या बोटात मी वनात घातली आणि तीच अंगठी तुझ्या बोटात दिसली म्हणून मला वाटलं तुझ्या बोटात ती कशी आली हे मला कळलं नाही. अरे अर्जुना, अंगठी बोटातून ट्रान्सफर नाही झाली, अंगठी सुभद्रेच्या बोटातून माझ्या बोटात नाही आली. अरे त्या वनामध्ये तुझ्या मनात आलं इथं सुभद्रा असती तर तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी सुभद्रा झालो होतो. काय देवा, काय देवा, हे काय केलं तुम्ही. नाही अर्जुना, अरे माझ्या भक्तासाठी मी देवाची भक्ताची बायकी होतो. अरे भक्तासाठी मी काय करीत नाही, भक्ताचा नोकर होतो. अरे मीराबाई साठी घेतो विष प्याला, मीराबाई साठी घेतो विष प्याला, कामाजीचा झाला पाडेवार. उच बीच काही नेने भगवंत, इष्टे भाव भक्ती देखो लिया, इष्टे भाव भक्ती देखो लिया. उच नीच काही नेने भगवंत, उंच नीच काही नेने भगवंत, इष्टे भाव भक्ती देखो लिया, इष्टे भाव भक्ती देखो लिया, इष्टे भाव भक्ती देखो लिया. परमात्मा काहीच बघत नाही. परमात्मा हे काय कमवलंय, श्रीमंत आहे का गरीब आहे, परमात्मा दुसरं काही बघत नाही. अंतकरणाचा भाव बघतो. काही न लगे एक भावची कारण तुका म्हणे आण विठोबाचे. त्या परमात्म्याची शपथ घेऊन सांगतात तुकोबाराय, परमात्म्याला काही लागत नाही, फक्त भाव अंतकरणाचा शुद्ध लागतो. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. ज्याचा भाव शुद्ध झाला ना त्याला परमात्मा लांब नाही. म्हणून परमात्मा प्रसन्न करायचा असेल तर अंतकरणामध्ये चांगला भाव लागतो, शुद्ध भाव लागतो. आणि तो शुद्ध भाव अंतकरणात असेल तर तो परमात्मा आपल्याला जास्त लांब नाही. म्हणून बघा, जीवनामध्ये परमार्थ करत असताना परमार्थ करणाऱ्या साधकांनी एखाद्या वेळेला तुम्हाला देवाला महागडी वस्तू नाही वाहता येणार, परिस्थिती नाजूक आहे. आपल्या प्रपंचामध्ये एखाद्या वेळेला तुमच्या प्रपंच गरिबीचा आहे. महाराज आमच्या मुलाचं शिक्षण आहे, आमच्या मुलीचं लग्न आहे, आमच्या घरामध्ये खर्च खूप आहे, आम्हाला नाही तुम्हाला पंगत देता येणार, नाही पंगत देता येणार, कारण आमची ती परिस्थिती नाही पंगत देण्याची. नाही महाराज एखाद्या साधू संतांचं पूजन करणं होणार नाही, एखाद्या वेळेला आम्हाला पंढरपूरला जाऊन पांडुरंगाच्या दरबारामध्ये गेल्यानंतर दानपेटीत पैसे टाकता येणार, देणगी टाकता येणार. आमच्या घरची परिस्थिती नाही ना महाराज, आमच्या घरची परिस्थिती नाही. पण त्याला सांगावं लागतंय, दादा तुझ्या घरी पैसे नसतील ना, तुझ्या घरी एखाद्या वेळेला पावती फाडण्याकरता पैसे नसतील ना, तुझ्या घरामध्ये परिस्थिती गरिबीची असेल ना, तर तू जास्त काही नको करू. तू अंतःकरणामध्ये शुद्ध भाव ठेवून भगवंताचं भजन कर, तो परमात्मा तुझ्यावर कृपा करेल. आपल्याकडे काय आहे हे पाहत नाही, परमात्मा फक्त आपल्या अंतःकरणातलं प्रेम पाहतो. प्रेम प्रेम फक्त तो प्रेमाचा भुकेला आहे. दुष्काळ त्याला फक्त प्रेमाचा आहे, दुसरं काही लागत नाही. व त्याला काय लागतं, त्याला प्रेम. आपण त्याला प्रेमाने बोलवा, प्रेमाने बोलवलं तर तो परमात्मा आपलं घरदार सगळं सोडतो आणि भक्ताच्या घरी येतो. काय दिलं व पांडवांनी, पांडवांनी काहीच दिलं नाही ना भगवंताला. पांडवांनी काय दिलं भगवंताला? पांडव त्या ठिकाणी त्यांच्या खायची पंचायत होती.
त्यावेळेला पांडवाला लाक्षागृहात जाळण्याचा प्रसंग आल्याबरोबर त्या ठिकाणी भगवंताच्या धावा केला की द्वारकेचा राणा, द्वारकेचा राजा पण पांडवांच्या घरी सहकार्य करण्याकरता जातो, त्यांना संकटातून वाचवतो. पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी. परित्या देवासी आठवीती, परित्या देवासी आठवीती, प्रल्हादासी पिता करीतो जागरी, प्रल्हादासी पिता करीतो जागरी, प्रल्हादासी पिता करीतो जागरी. ऐका, तो परमात्मा त्या ठिकाणी काय करतो तर तो परमात्मा त्या ठिकाणी भक्ताच्या अंतःकरणातला भाव जाणतो आणि अखंड वनवासात असणाऱ्या पांडवांना सुद्धा मदत करतो. याचा अर्थ असा आहे, प्रपंच गरिबीचा असला तरी भगवंताचं आवडीने भजन करा, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. भगवान परमात्म्याला सगळी चिंता आहे आपली, पण केव्हा आपण जर आवडीने त्या परमात्म्याचं नामचिंतन केलं तर थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. म्हणून त्या परमात्म्याला प्रेमाने बोलवा, प्रेमाने भजन करा. तो परमात्मा आपल्यावरती कृपा केल्याशिवाय राहत नाही. म्हणून आता आपल्याला थांबायचं आहे. 5 मिनिटं आपल्या सर्वांना सुट्टी घ्यायची आहे. सर्वांनी 5 मिनिटात वापस यायचं.